हॅलो मुलांनो, आज आपण काय करूया? आज आपण इयत्ता 7वीतील काय करूया? आपलं जे युनिट 6 आहे, त्याच्यातला आपण 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन. तर काय करणार आहोत मुलांनो? आपण हा जो आहे चॅप्टर अभ्यासणार आहोत. याआधी आपलं जे चॅप्टर आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजेच हा जो चॅप्टर होता, हा तुमच्यासारख्या मुलांशी रिलेटेड होता आणि चॅप्टर म्हणजे सॉरी ती पोएम होती. आणि तुमच्यासारखे जे सुंदर जे मुलं आहेत, सकाळी उठून शाळेत जातात, तर आई-वडिलांप्रमाणेच काय आहे, की निसर्ग सुद्धा कसा मुलांच्या स्वागतासाठी उभा राहतो. तर या कवितेत आपण हे पाहिलेलं होतं. आणि तेच म्हणजे जे आज आपण जे चॅप्टर घेणार आहोत, कुठला आहे? इन अ क्लास ऑफ देअर ओन म्हणजे हा तुमच्याच सारख्या मुलांविषयी काय आहे हा चॅप्टर आहे. बघा मुलांनो, आपल्या या चॅप्टर मधील जे आहे लर्न म्हणजे लर्नमध्ये आपण ते चॅप्टर वाचलेलं आहे आणि आपलं एक्सप्लेनेशन सुद्धा झालेलं आहे आणि ते तुम्हाला छान प्रकारे मी समजावून सांगितलेलं आहे. तर मुलांनो, या चॅप्टरमध्ये आपण ॲक्टिव्हिटीच्या द्वारे काय करूया, जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येतात तुम्हाला परीक्षेमध्ये फिलिंग द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स त्याचा आपण अभ्यास करूया, की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला म्हणजे पहिला प्रश्न दिलेला आहे, वी आर अ क्लास ऑफ डॅश गर्ल्स अँड बॉईज. तर जेव्हा आपण चॅप्टरला सुरुवात केली त्याच्यात पहिलाच सेंटेन्स होता, की वी आर अ क्लास ऑफ गर्ल्स अँड बॉईज म्हणजे आमचा संपूर्ण क्लास हा डॅश एवढ्या मुलांचा आणि मुलींचा आहे. तर ते पूर्ण मिळून स्टुडंट किती होते? तर 20 होते का 20 की 60 होते? तर काय असेल त्याचं योग्य उत्तर मुलांनो सांगा पाहू? सांगा काय असेल? वी आर अ क्लास ऑफ डॅश गर्ल्स अँड बॉईज म्हणजे किती मुला-मुलींचा तो क्लास होता, वर्ग होता? किती होता सांगा? अगदी बरोबर आहे. तर आपलं योग्य उत्तर काय आहे? तुम्ही सांगितलेलं हे 60 जे उत्तर आहे ते काय आहे? बरोबर आहे. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज म्हणजेच काय 60 पूर्ण मिळून मिळून मुलं आणि मुली मिळून किती होते? 60 विद्यार्थी होते आणि 60 मुलांचा हा काय होता? क्लास होता. आता दुसरं बघा, अवर न्यू क्लास टीचर इज म्हणजे त्या मुलांची जी न्यू क्लास टीचर होती ती त्या कोण होत्या? मिसेस देसाई होत्या की मिस्टर देसाई होते ते? कोण होत्या मुलांनो? काय आहे आपलं योग्य उत्तर? मिसेस देसाई. अवर न्यू क्लास टीचर इज मिसेस देसाई. त्यांच्या क्लास टीचरचं नाव काय होतं? मिसेस देसाई होतं. बघा, डॅश इज द मॅथ्स जीनियस इन आवर क्लास. तर त्यांच्या क्लासमधून जे आपण पाठाचा अभ्यास केलेला आहे, तर त्यांच्या संपूर्ण क्लासमधून जीनियस म्हणजेच हुशार कोण होता? आकाश होता की नियती होती? तर कोण होतं मुलांना हुशार? तर आपले उत्तर काय आहे? नियती. नियती इज द मॅथ्स जीनियस आवर क्लास म्हणजे मॅथमध्ये नियती ही काय होती? वर्गातून सगळ्यात हुशार अशी मुलगी होती. बघूया चौथा प्रश्न, डॅश हॅड अॅन आयडिया. तर बघा आयडिया कोणाला आली? सोलीला आली की निलेशला आली? तर आयडिया कोणाला आली होती मुलांनो? सोली. सोली हॅड अॅन आयडिया. तर सोलीला काय आली? आयडिया आली होती म्हणजे कल्पना सुचली होती त्याला. आता बघूया 5वा प्रश्न, डॅश हॅड गॉट रेड मार्क इन हर कार्ड. तर कोणाला रेड मार्क मिळालं होतं? म्हणजे कोणाला मार्क्स कमी झाले? रेड मार्क कधी मिळतो? जर आपण एखाद्या विषयात फेल झालेलो असू, नापास झालेलो असू, तर आपल्याला काय येते? रेड मार्क म्हणजे कार्डमध्ये रेड मार्क असतो. तर कोणाला रेड मार्क मिळालं होतं? नयनाला की सोलीला? तर कोण नापास झालं होतं मुलांना वर्गात? तर आपलं योग्य उत्तर आहे नयना. नयना हॅड गॉट रेड मार्क इन इन हर कार्ड म्हणजे तिच्या प्रोग्रेस कार्डमध्ये तिला रेड मार्क मिळालं होतं. आणि कशामुळे? कारण ती नापास झाली होती. 6वा प्रश्न, बॉयज अँड गर्ल्स नेव्हर क्वारल्ड. आता बघा, बॉयज अँड गर्ल्स नेव्हर क्वारल्ड म्हणजे त्या क्लासमधली मुलं-मुली नेहमी म्हणजे कधीच भांडायचे नाही. तर भांडायचे नाही का ते? क्वारल म्हणजे भांडणे. ते भांडत होते का आपापसात? तर ऑब्व्हियसली मुलांना आपण क्लासमध्ये असतो तर कधी ना कधी काय होतं? भांडण होतंच. तर इथे हे जे हे दिलेलं आहे तिथे नेव्हर म्हणजे कधीही भांडत नव्हते असं आहे. तर हे काय आहे मुलांनो? ट्रू म्हणजे बरोबर आहे की फॉल्स आहे? हे जे सेंटन्स आहे हे काय आहे मुलांनो? फॉल्स आहे. म्हणजे ते आपापसात आहेत क्लासरूममध्ये भांडण हे होतच. 7वा प्रश्न, नयना शोड प्रोग्रेस इन हर स्टडीज. आता बघा, नयना शोड प्रोग्रेस इन हर स्टडीज म्हणजे तिच्या अभ्यासामध्ये नयनाच्या अभ्यासामध्ये प्रोग्रेस दिसत होतं का? म्हणजे तिच्या मार्कांची वाढ दिसत होती का? काही ती नापास जरी झाली पण तिच्या तिच्या कार्डमध्ये प्रोग्रेस दिसत होतं का? म्हणजे काही असे बदल दिसत होते का? चांगले बदल की तिच्या मार्कात वाढ वगैरे झालेली? तर आपलं उत्तर काय आहे मुलांना? हे जे सेंटेन्स आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे? तर हे जे सेंटेन्स आहे हे अगदी
ट्रू आहे, म्हणजे बरोबर आहे. ती जरी नापास झाली असली, पण तिला पहिल्या युनिट टेस्टपेक्षा दुसऱ्या युनिट टेस्टमध्ये छान मार्क्स होते. कमी होते, पण इम्प्रूव्हमेंट होती तिच्यामध्ये. म्हणून हे काय आहे, जे आहे सेंटेन्स ते ट्रू आहे. CG मीन्स सर्च लाईट. आता आपण पाहिलं होतं, की यामध्ये 2 ग्रुप बनवले होते त्यांनी. सॉरी, SG SGs मीन्स सर्च लाईट. सॉरी, मी CG वाचलं होतं, ते SG आहे. तर त्यांनी 2 ग्रुप बनवले होते. SG आणि SGs आणि SLS असं बनवलं होतं. म्हणजे काय, SG म्हणजे काय होते, की हे मुलांना मदत करायची, त्यांना गार्ड करायचे, त्यांना काय लागतं, कुठे प्रॉब्लेम आहे अभ्यासात. आणि SL म्हणजे काय, मुलांना काय करायचे, ते सर्च लाईट होते. ते जायचे आणि मुलांना जे अभ्यास करत नव्हते त्यांना एन्करेज करायचे. तसे 2 ग्रुप त्यांनी क्रिएट केलेले होते. तर बघा, SGचा अर्थ काय आहे, इथे SGचा मीन्स सर्च लाईट दिलेला आहे. तर SG मीन्स सर्च लाईट होईल का? तर हे जे सेंटेन्स आहे हे फॉल्स आहे. SGचा अर्थ काय होतो, S फॉर सर्च आणि G फॉर गार्ड्स. आणि हा SG, हा सर्च लाईट म्हणजे SL त्याचं शॉर्ट फॉर्म होतं. तर SG मीन्स सर्च लाईट होत नाही, तर SG मीन्स सर्च गार्ड होतं. म्हणून हा सेंटेन्स दिलेला आहे तो काय आहे, फॉल्स आहे. म्हणजे काय आहे, चूक आहे. आता 9वा प्रश्न आहे, चिल्ड्रन हू आर ऑलवेज इन इन द हॅबिट ऑफ कॉपिंग इन द एक्झामिनेशन आर कॉल्ड कॉपी कार्ड्स. म्हणजे इथे म्हटलेलं आहे की चिल्ड्रन, जी मुलं असतात, हू आर ऑलवेज इन द हॅबिट ऑफ कॉपिंग इन द एक्झामिनेशन, म्हणजे जे परीक्षेमध्ये मुलं नेहमी कॉपी करतात, चिटिंग करतात, तर त्यांना दे आर कॉल्ड कॉपी कॅट्स. तर त्यांना कॉपी कॅट्स म्हणतात का? तर काय आहे, जे सेंटेन्स आहे ते काय मुलांना, ट्रू आहे. म्हणजेच काय आहे, बरोबर आहे. आता 10वा प्रश्न बघा, टेक अ टेस्ट मीन्स अपिअर फॉर एक्झाम. आता बघा, टेक अ टेस्ट म्हणजे परीक्षा घेणे, मीन्स अपिअर फॉर एक्झाम म्हणजे परीक्षेला उपस्थित असणे. तर हा जो सेंटेन्स आहे, तर हा काय आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे मुलांना? तर काय आहे, हा जो सेंटेन्स आहे त्याचा अर्थ होतो एक्झामिनेशन म्हणजेच परीक्षा. तर हे उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण ऍक्टिव्हिटी मधले जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारतात आपल्याला परीक्षेमध्ये, ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत आणि आय होप तुम्हाला समजलं असेल. आता तुम्ही याची काय करत राहा, प्रॅक्टिस करा, म्हणजे ते तुमच्या लक्षात राहील. आता तिसरा टप्पा आहे मुलांनो, गेम. तर आपल्याला गेमद्वारे प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करायची आहेत. तर इथे 5 प्रकारची गेम दिलेली आहेत आणि आपल्याला 4 ऑप्शन असणार आहेत. तर जो योग्य ऑप्शन आहे त्या रंगाच्या कीला किंवा जे गेम चूज करू त्याला प्रेस करावं लागेल आणि आपलं उत्तर बरोबर असेल तर आपल्याला छान मार्क्स मिळतील आणि पुढचा प्रश्न अपीअर होईल बरं इथे. तर बघा, इथे 5 गेम आहेत. तर आपण क्रिकेटचा पण गेम खेळलेलो आहोत. हा मोदकवाला पण आणि हा टोपीवाला आणि हा जो माकड आहे ह्याचं पण. तर आता आपण कारवाला गेम खेळूया. तर बघा, इथे 4 की दिलेले आहेत. कीज आहेत म्हणजे चाव्या आहेत आणि रेड, ग्रीन, ब्लू आणि येलो. तर इथे त्याच रंगाचे ऑप्शन दिलेले आहेत. जर आपल्याला जो योग्य उत्तर असेल त्याचं जी की आहे ती प्रेस करावी लागेल, म्हणजे गाडी आपली काय जाईल, पुढे जाईल. जर आपण चुकीचं उत्तर दिलं तर गाडी इथे कॉर्नरला येऊन धडकेल आणि ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. तर बघा, आता गाडी कशी चालवायची आहे स्मूथली हे तुम्ही डिसाईड करा. तर बघा, या गाडीला कोणती की लागते ते आपण बघूया आता. तर बघा, फिलिंग द ब्लँक, स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. म्हणजे स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक म्हणजे एका 1 वीक मध्ये त्यांच्यामध्ये बदल दिसायला लागले. तर कोणामध्ये बदल दिसायला लागले? नयनामध्ये दिसायला लागलं, आकाशमध्ये. स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक म्हणजे कोणाला चेंजेस दिसले, एका वीक मध्ये कोणाला चेंजेस दिसले? नयनाला दिसले, दुसरं आहे आकाशला दिसले, सोलीला दिसले की मिसेस देसाईला. तर कोणी स्पॉट केलं, ते कोणी ओळखलं मुलांमध्ये चेंजेस? तर कोणी ओळखलं मुलांनो? मिसेस देसाई. म्हणून आपलं उत्तर आहे मिसेस देसाई आणि ते येलो रंगाच्या ऑप्शनने दिलंय. म्हणून ही आपण येलो रंगाची की काय करूया, प्रेस करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. व्हॉट डिड स्टुडंट वॉन्ट टू डू म्हणजे मुलं काय करायला बघत होते, त्यांना काय करायचं होतं? वॉन्टेड टू फाईट, त्याला लढाई करायची होती. वॉन्टेड टू रन, त्यांना धावायचं होतं. वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई हा इनकम्प्लीट आहे आणि दिलेलं नाहीये पूर्ण. मग काय, वॉन्टेड टू जम्प विथ जॉय, त्यांना उड्या मारायचं होतं. तर त्यांना काय, व्हॉट डिड स्टुडंट्स वॉन्ट टू डू, त्यांनी मिसेस देसाईंना काय करायचं होतं, त्यांना दाखवून द्यायचं होतं की आम्ही पण चांगले मार्क्स घेऊ शकतो. त्यांच्यातले बदल दाखवायचे होते, ते प्रोग्रेस दाखवायचं होतं. म्हणजे त्यांना त्यांना त्यां त्यांना म्हणजे मुलांनी जर चांगलं काम केलं तर मॅडमला
प्राऊड फील झालं असं त्यांना दाखवून प्राऊड व्हायला पाहिजे हे त्यांना शो करायचं होतं. तर काय येईल वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई हे इनकम्प्लीट आहे. पण हाच योग्य उत्तर आहे. तर बघा हा ग्रीन कलरच्या रंगाने दिलेला आहे. बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. हाऊ डू यू फील व्हेन यू आर ऑन क्लाउड 9? ऑन क्लाउड 9 म्हणजेच काय? यू फील अशेम्ड. ऑन क्लाउड 9 म्हणजे खूप असं आनंदात असणे, खूप मजेत असणे. ऑन क्लाउड 9 म्हणजे काय होते मुलांनो? मजेत असणे. यू फील अशेम्ड म्हणजे तुम्हाला लाज वाटेल का? यू फील एक्स्ट्रीमली हॅपी म्हणजे तुम्ही खूप सुखात, खूप आनंदी आहात. यू फील डिप्रेस्ड म्हणजे तुम्ही खूप नर्व्हस आहात. यू फील गिल्टी म्हणजे तुम्हाला थोडंसं वाईट वाटतं आहे असं. तर काय येईल? हाऊ डू यू फील व्हेन यू आर ऑन क्लाउड 9? ऑन क्लाउड 9 म्हणजे खूप हॅपी असणे, खूप आनंदी असणे. तर याचा अर्थ जो काय आहे, यू फील एक्स्ट्रीमली हॅपी. तर हे निळ्या रंगाने दिलेलं आहे अँड उत्तर म्हणून आपण ब्लू रंगाच्या कीला काय करूया? प्रेस करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. डॅश सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. आता कोण बसलं होतं? जे प्लॅन ऑफ ॲक्शन हे डिस्कस करायला, याच्याविषयी चर्चा करायला कोण बसलं होतं? द होल क्लास म्हणजे संपूर्ण क्लास बसला होता का वर्ग? टीचर्स म्हणजे टीचर्स म्हणजे शिक्षक बसले होते का? स्टडी गार्ड्स म्हणजे जे स्टडी गार्ड्स जे होते म्हणजे जे अभ्यासाला हेल्प करणार होते ती मुलं बसली होती का? मास्टर्स म्हणजे शिक्षक बसले होता. तर डिस्कशन करायला कोण बसलं होतं मुलांना? द होल क्लास म्हणजे संपूर्ण क्लास. तो रेड रंगाने दिलेला आहे म्हणून आपण रेड रंगाची की इथे प्रेस करूया. 5वा आहे वॉज मिसेस देसाई अँग्री विथ हर क्लास म्हणजे मिसेस देसाई त्यांच्या क्लासवर त्यांच्या वर्गावर चिडलेल्या होत्या का त्या? येस सी वॉज म्हणजे होय त्या चिडल्या होत्या. कांट से म्हणजे सांगू शकत नाही. मे बी शी वॉज कदाचित ती असेल. नो शी वॉजंट त्या चिडलेल्या नव्हत्या. तर मिसेस देसाई अँग्री विथ हर क्लास तर त्या खरंच चिडल्या होत्या का नाही? त्यांना वाईट वाटलं होतं. त्या चिडलेल्या नव्हत्या. म्हणजे त्या थोड्या दुःखी झालेल्या होत्या. तर नो शी वॉजंट म्हणजे त्या चिडलेल्या नव्हत्या. हा ऑप्शन बरोबर आहे म्हणून आपण येलो रंगाची जी की आहे ती प्रेस करूया. बघा मुलांनो आपला 6वा प्रश्न आहे हू हॅड अ लो सॉफ्ट व्हॉइस म्हणजे सॉफ्ट व्हॉइस आणि असा हलका आवाज कुणाचा होता? सोलीचा होता, अश्मिताचा होता, सुष्मिताचा होता की मिसेस देसाईचा? तर कोणाचा होता मुलांनो लो सॉफ्ट व्हॉइस? हा सुष्मिताचा होता. तर बघा हा ग्रीन रंगाने दिलेला आहे. आपलं उत्तर काय आहे मुलांनो? अगदी बरोबर आहे. बघा मुलांनो 7वा प्रश्न आहे व्हॉट क्वालिटीज डिड स्टुडंट्स डेव्हलप इन देअर एफर्ट्स टू डू वेल? म्हणजे बघा त्यांना ते चांगलं कार्य करायचं होतं त्याच्यासाठी ते एफर्ट्स करायचे. एफर्ट्स करत होते ते त्यांच्यामध्ये कुठल्या क्वालिटीज होत्या? त्यांच्यामध्ये कुठले गुण होते? रेग्युलॅरिटी अँड हार्डवर्क म्हणजे दररोज करायचे नियमितपणे आणि खूप मेहनत करायचे का? लेझीनेस अँड अनअम्बिशियस ते आळशी आणि त्यांना कुठलंही ध्येय नव्हतं. डिसऑनेस्टी अँड डिसलॉयल्टी म्हणजे त्यांच्यात इमानदारी नव्हती आणि ते लॉयल नव्हते त्यांच्या कार्याबद्दल. ऑनेस्टी अँड जनरॉसिटी म्हणजे ते इमानदार आणि उदारतावादी नव्हते. तर काय येईल मुलांनो? व्हॉट क्वालिटीज डिड स्टुडंट डेव्हलप इन देअर एफर्ट्स टू डू वेल? त्यांना जर त्यांचं काम चांगलं करायचं होतं तर त्यांच्यामध्ये कुठली क्वालिटी होती? तर आपलं उत्तर काय असेल? रेग्युलॅरिटी अँड हार्डवर्क. ते रोज नियमित त्यांचं काम करायचं, अभ्यास करायचे, रोज करायचे आणि ते हार्डवर्क म्हणजे खूप मेहनत पण घेतली. तर बघा ह्या क्वालिटीज होत्या म्हणून हा रेड याच्याने दिलेला आहे. तर आपण रेड रंगाची जी की आहे ती प्रेस करूया. 8वा प्रश्न आहे सीजीएस मीन्स. सीजीएसचा मीनिंग काय सॉरी एसजीएसचा मीनिंग काय आहे? स्टडी गार्ड, सी ग्रीन, सी गार्ड की सर्च लाईट? तर काय आहे मुलांनो? एसजी मीन्स काय आहे? बघा हे स्टडी गार्ड्स आहे, सी ग्रीन आहे, सी गार्ड आहे आणि सर्च लाईट. तर काय आहे अकॉर्डिंग टू आपल्या चॅप्टरच्या नुसार काय? सीजी म्हणजे स्टडी गार्ड्स. गार्ड्स म्हणजे जे मुलं आहेत त्यांना काय करायचे? ते हेल्प करायचे. जे अभ्यास करायचे त्या मुलांना ते हेल्प करायचे. तर गार्ड्स तर हा आहे स्टडी गार्ड्स हा रेड रंगाने दिलेला आहे. म्हणून आपण ही रेड रंगाची की काय करूया? प्रेस करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. हू इज टेलिंग देअर स्टोरी? हू इज टेलिंग देअर स्टोरी? म्हणजे हू इज टेलिंग देअर स्टोरी म्हणजे त्यांची स्टोरी कोणी सांगितली? बघा सोली, आकाश, अस्मिता की स्नेहल? कोणी सांगितली मुलांना स्टोरी?
सोलीने सांगितली, आकाशने सांगितलं, अश्मिताने सांगितली की स्नेहलने सांगितली? हू इज टेलिंग देअर स्टोरी म्हणजे त्यांची स्टोरी कोणी सांगितली? हू म्हणजे कोण? बघा, सोलीने सांगितली, आकाशने सांगितलं, अश्मिताने सांगितली की स्नेहलने सांगितलं? तर कोणी सांगितलं मुलांना त्यांची स्टोरी? अश्मिताने सांगितली. आणि अश्मिता हे जे ग्रीन रंगाने दिलेलं आहे, म्हणून आपण ही जी ग्रीन रंगाची की आहे ती काय करूया? प्रेस करूया. आपलं उत्तर बरोबर आहे. बघा मुलांनो, आपला 10वा प्रश्न आहे बघा. हू सॉफ्ड म्हणजे कोण रडत होतं? कोण रडत होता? सोली रडत होता, नैना रडत होती, आकाश रडत होता की सुष्मिता? हू सॉफ्ड, तर कोण रडत होतं मुलांनो? योग्य उत्तर काय आहे सांगा? तर योग्य उत्तर आहे नैना. तर नैना रडत होती. आणि का बरं रडत होती मुलांनो? कारण तिला परीक्षेमध्ये तिच्या क्लासमधून सगळ्यात कमी मार्क्स आले होते आणि ती नापास झाली होती, म्हणून काय ती रडत होती. तर अशा प्रकारे मुलांनो, गेमद्वारे आपण काय केली आहे? 10ही प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह केलेली आहे. तर आता आपण पुढच्या स्टेप्सकडे वळूया. तर आपण काय काय घेतलेलं आहे? आपलं लर्न ऍक्टिव्हिटी गेम झालेली आहे आणि जे आता आपण अभ्यासलेलं आहे त्याद्वारे तुम्हाला काय करायची आहे? एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे आणि ही टेस्ट आहे मुलांनो 10 मार्क्सची. तर बघा, जर तुम्ही ही टेस्ट छान सॉल्व्ह केली तर तुम्हाला छान मार्क्स मिळतील आणि परीक्षेत पण काय होईल? तुमची जेव्हा स्कूलमध्ये एक्झाम राहील तेव्हा पण तुम्ही जर आता अभ्यास केला तर त्यावेळेस पण तुम्ही काय कराल? तुमची परीक्षा चांगल्या प्रकारे सोडवाल. बघा, हू हॅड अ लो सॉफ्ट व्हॉइस? लो सॉफ्ट व्हॉइस म्हणजे हलका आणि मृदू आवाज असं कोणाचा होता? सोलीचा होता, सुष्मिताचा होता, अश्मिताचा होता की मिसेस देसाईचा? तर कोणाचा होता मुलांना लो सॉफ्ट व्हॉइस? हा होता सुष्मिताचा. दुसरा बघा, व्हॉट क्वालिटीज डिड स्टुडंट डेव्हलप इन देअर एफर्ट्स टू डू? म्हणजे मुलांनी त्यांचं काम पूर्ण करण्याकरता कुठल्या क्वालिटी होत्या त्यांच्यामुळे? का म्हणजे त्यांच्यातल्या कुठल्या व्हॉट क्वालिटीज डिड स्टुडंट डेव्हलप इन देअर एफर्ट्स टू डू वेल? म्हणजे त्यांना जे चांगलं कार्य करायचं होतं, तर त्यांच्यामध्ये ज्या क्वालिटीज होते, ते गुण होते, ते कोणते होते किंवा कोणते म्हणजे काय गुण होते त्यांच्यामध्ये? रेग्युलॅरिटी अँड हार्डवर्क म्हणजे नियमितपणा आणि मेहनत, डिसऑनेस्टी अँड लॉयल्टी. डिसऑनेस्टी म्हणजे त्यांच्यात इमानदारी नव्हती, लॉयल नव्हते ते. लेझीनेस अँड अनअम्बिशियस म्हणजे आळशी होते, कुठलंही ध्येय नव्हतं. ऑनेस्टी अँड जनरॉसिटी म्हणजे ते इमानदार होते आणि त्यांच्यात उदारता होती. तर अकॉर्डिंग टू आपल्या चॅप्टरमध्ये काय येईल? त्यांच्यामध्ये कुठली क्वालिटीज होती? रेग्युलॅरिटी अँड हार्ड वर्क. तर आपलं उत्तर हे आहे फर्स्ट नंबरचं. नेक्स्ट बघूया, हू सॉफ्ड कोण रडत होतं मुलांनो? आता तुम्हाला याच्या आधी प्रश्न झाला तर सांगितलं सोली, आकाश, नैना की सुष्मिता? कोण रडत होतं मुलांनो? तर नैना हे योग्य उत्तर आहे, कारण तिला कमी मार्क्स आले होते. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक म्हणजे एका आठवड्यामध्ये कोणी चेंजेस ओळखले? नैनानी, सोलीनी, आकाशनी की मिसेस देसाईनी? तर कोणी ओळखले मुलांनो? बरोबर आहे तुमचं उत्तर. मिसेस देसाई काय होत्या? त्यांच्या क्लास टीचर होत्या आणि मुलांमधले चेंज त्यांनी पटकन ओळखले. मग हु इज टेलिंग देअर स्टोरी म्हणजे टेलिंग देअर स्टोरी म्हणजे कहाणी कोणी सांगितली? सोलीनी, अस्मितानी, आकाश की स्नेहल? तर कोणी सांगितली मुलांनो? अश्मितानी. नेक्स्ट आहे, डॅश सॅट टुगेदर डिस्कस द प्लॅन ऑफ ऍक्शन. प्लॅन ऑफ ऍक्शन हे डिस्कस करायला कोण बसले होते? द होल क्लास, संपूर्ण त्यांचा क्लास, स्टडी गार्ड्स म्हणजे अभ्यासात जे मदत करणारे होते ते, टीचर्स की मास्टर्स? तर कोण बसलं होतं मुलांनो प्लॅन ऑफ ऍक्शन डिस्कस करायला? द होल क्लास म्हणजे संपूर्ण क्लास. आता 7वा बघा, हाऊ डू यू फील वेन यू आर ऑन क्लाउड नाईन? ऑन क्लाउड नाईन म्हणजे आकाशात गगनात असणे. तर केव्हा असतो आपण तेव्हा? यू फील अशेम तुम्हाला जेव्हा लाज वाटते तेव्हा. यू फील डिप्रेस जेव्हा तुम्ही तणावात असता. यू फील एक्स्ट्रीमली हॅपी की खूप हॅपी आनंदी असता. यू फील गिल्टी की जेव्हा तुम्हाला एखादी खंत असते तेव्हा. तर कधी असतो मुलांना ऑन क्लाउड नाईन? आपण कधी असतो? यू फील एक्स्ट्रीमली हॅपी म्हणजे तुम्हाला जेव्हा जास्त सगळ्यात आनंद होतो तेव्हा. नेक्स्ट आहे, वॉज मिसेस देसाई अँग्री विथ हर क्लास? त्या त्यांच्या वर्गातल्या मुलांवर चिडलेल्या होत्या का क्लासवर? तर येस शी वॉज होय त्या चिडल्या होत्या. मे बी शी वॉज म्हणजे कदाचित त्या चिडल्या असतील. कांट से सांगू शकत नाही. आणि मग काय नो शी वॉजंट म्हणजे त्या चिडल्या नव्हत्या. तर काय आहे, मिसेस देसाई अँग्री विथ हर क्लास? त्या चिडल्या होत्या का? नाही. तर त्या चिडल्या नव्हत्या, तर त्या काय झाल्या होत्या? थोड्या दुःखी झाल्या होत्या, हर्ट झाल्या होत्या. म्हणून काय आहे, नो शी वॉजंट त्या चिडल्या नव्हत्या. बघूया 9th नंबरचा प्रश्न, सीजी मीन्स सीजी नाही, एसजी मीन्स स्टडी गार्ड्स,
सी गार्ड, सी ग्रीन की सर्च लाईट. तर काय आहे, SG मीन्सचा अर्थ काय होतो, स्टडी गार्ड्स. 10वा आहे व्हॉट डिड स्टुडंट वॉन्ट टू डू. व्हॉट डिड स्टुडंट वॉन्ट टू डू म्हणजे स्टुडंट काय करणार होते, काय करणार होते म्हणजे काय करायला बघणार होते. वॉन्टेड टू फाईट म्हणजे ते लढाई करणार होते. वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज म्हणजे मिसेस देसाईला सरप्राईज देणार होते. वॉन्टेड टू रन धावणार होते. वॉन्टेड टू जम्प विथ जॉय म्हणजे उड्या मारणार होते. तर काय करणार होते मुलांना, ते वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई सरप्राईज म्हणजे मिसेस देसाईंना त्या सरप्राईज देणार होते. तर अशा प्रकारे मुलांना आपण ही जी टेस्ट आहे ती काय केली आहे, सोडवलेली आहे आणि आपली 10ही प्रश्न अगदी बरोबर आहे. तर मुलांनो, आता आपण या चॅप्टर मधला जो शेवटचा टप्पा आहे क्वेश्चन आन्सर म्हणजे जी प्रश्नांची उत्तर आहेत ती काय करूया, आपण आता सोडवूया आणि बघूया काय काय दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होईल, तुमचे जे लॉंग क्वेश्चन आन्सर आहेत त्याचा पण अभ्यास होईल. तर बघा, वाचा मुलांना पहिला प्रश्न. व्हाय डिड द टीचर ॲप्रिशिएट नयना. आता बघा, नयनाला कमी मार्क्स आले होते त्यामुळे ती काय रडत होती. व्हाय डिड द टीचर ॲप्रिशिएट नयना म्हणजे त्यांच्या ज्या क्लास टीचर होत्या मिसेस देसाई, त्यांनी नयनाला कसं काय ॲप्रिशिएट केलं म्हणजे कसं समजावलं मुलांना त्यांनी. बघूया याचं उत्तर. द टीचर ॲप्रिशिएट नयना The teacher appreciated Naina because she had made a progress in science and started off in the right direction. म्हणजे त्यांनी कसं अप्रिशिएट केलं, कसं तिचं कौतुक केलं, कसं तिला हे केलं, समजावलं. द टीचर अप्रिशिएटेड नैना बिकॉज म्हणजे त्याचं कारण बघा, शी हॅड मेड प्रोग्रेस इन सायन्स. तिला सायन्स या विषयामध्ये किंवा तिच्या परीक्षेमध्ये काय झालं, प्रोग्रेस दिसलं म्हणजे तिला चांगले मार्क्स मिळाले. अँड स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन आणि तिची नव्या दिशेला म्हणजे अभ्यास करण्याची तिला सवय लागलेली होती आणि ती नव्या डायरेक्शननी म्हणजे ती चांगल्या रस्त्यानी म्हणजे तिने चांगला मार्ग अवलंबला होता, की ती हार्डवर्क करत होती, अभ्यास करायला लागली होती. त्यामुळे तिच्या टीचरनी काय केलं, तिला अप्रिशिएट केलं. तर परत एकदा वाचूया उत्तर. द टीचर अप्रिशिएटेड नैना बिकॉज शी हॅड मेड प्रोग्रेस इन सायन्स अँड स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन. आता तिने परीक्षेमध्ये किंवा सायन्सच्या विषयात चांगले मार्क्स मिळाले होते म्हणजे पहिल्या टेस्टपेक्षा दुसऱ्या टेस्टमध्ये प्रोग्रेस दिसत होतं म्हणजे म्हणजे चांगले मार्क्स घेतले होते तिने आणि ती राईट डायरेक्शननी चाललेली होती म्हणजे अभ्यास, हार्डवर्क आणि या मार्गाने ती चालली होती म्हणजे ती हळूहळू प्रयत्न करत होती. यासाठी तिच्या टीचरनी काय केलं होतं, तिला अप्रिशिएट केलं होतं. आता दुसरा प्रश्न बघूया आपण. व्हॉट चेंजेस डिड मिसेस देसाई ऑब्झर्व इन द क्लास. बघा, व्हॉट चेंजेस म्हणजे व्हॉट चेंजेस डिड मिसेस देसाई ऑब्झर्व इन द क्लास म्हणजे मिसेस देसाईनी तिच्या क्लासमध्ये जे चेंजेस बघितले होते ते चेंजेस काय होते किंवा कुठले चेंजेस होते. तर बघूया आपण कुठले चेंजेस होते. मिसेस देसाई ऑब्झर्व दॅट नो वन वॉज परत एकदा प्रश्न वाचूया. बघा, दुसरा प्रश्न आहे. व्हॉट चेंजेस डिड मिसेस देसाई ऑब्झर्व इन द क्लास म्हणजे मिसेस देसाई होत्या, त्यांनी त्यांच्या क्लासमध्ये काही बदल बघितले होते आणि ते बदल काय होते. तर बघूया आता कुठले बदल होते मुलांनो, की मिसेस देसाईनी बघितलं की मुलं ऍब्सेंट राहत नाही, रेग्युलर स्कूलमध्ये येतात, परीक्षेमध्ये ते प्रेझेंट होते. तर हे चेंजेस त्यांनी काय बघितले होते. आता आपण उत्तरात बघूया कुठले चेंजेस होते. मिसेस देसाई ऑब्झर्व करणे म्हणजे निरीक्षण करणे. ऑब्झर्व दॅट नो वन वॉज एव्हर अब्सेंट इन द क्लास म्हणजे क्लासमध्ये आता कोणीही ऍब्सेंट गैरहजर राहत नव्हतं. ऍब्सेंट म्हणजे गैरहजर. आता क्लासमध्ये कोणीही गैरहजर राहत नव्हतं. एव्हरीवन वॉज अटेंटिव्ह ड्युरिंग लेसन म्हणजे जेव्हा मॅडम त्यांना शिकवायचं, त्यांच्या क्लास टीचर, तर ते लक्षपूर्वक ऐकायचे. अटेंटिव्ह होते म्हणजे लक्षपूर्वक ऐकायचे. शी कुड सी अ डिफरंट लुक इन देअर आईज आणि मिसेस देसाईनी त्यांच्या डोळ्यामध्ये म्हणजे मुलांच्या स्टुडंटच्या डोळ्यांमध्ये काय बघितलं होतं, एक वेगळी चमक बघितली होती आणि एक वेगळा बदल बघितला होता. तर काय ऑब्झर्व केलं होतं त्यांनी. व्हॉट चेंजेस डिड मिसेस देसाई ऑब्झर्व इन द क्लास. मिसेस देसाई ऑब्झर्व दॅट नो वन वॉज एव्हर अपसेट इन द क्लासमध्ये कोणी गैरहजर नव्हता. एव्हरीवन वॉज अटेंटिव्ह ड्युरिंग लेसन जेव्हा पाठ्यक्रम शिकवायचे तेव्हा ते अटेंटिव्ह होते, लक्षपूर्वक ऐकत होते. शी कुड सी अ डिफरंट लुक इन देअर आईज म्हणजे त्यांच्या डोळ्यांमध्ये, मुलांच्या डोळ्यांमध्ये त्यांना एक वेगळी चमक दिसली आणि बदल दिसून आला.
तिसरा प्रश्न बघूया मुलांना आपण. वाय डिड द टीचर्स पनिश द स्टुडंट. म्हणजे इथे विचारलंय की टीचर मुलांना पनिशमेंट का करतात, म्हणजे का बरं करतात, वाय, त्याचं रिझन काय आहे, काय करतात. कारण मुलं, आपण जर होमवर्क कम्प्लीट केलं नाही म्हणून टीचर रागवतात, तुमचं टायडी वर्क नसलं म्हणून टीचर रागवतात की नाही, कमी मार्क्स आले, किंवा आपण डिसिप्लिन फॉलो केलेले नाही, स्कूलचे रूल्स रेग्युलेशन फॉलो केलं नाही, तुम्ही जर वेल मेंटेन नसले, ड्रेस स्कूल युनिफॉर्म बरोबर नसला, त्यासाठी रागवतात. तर म्हणजे रागवण्याचे कारण काय असतात, मुलं जर रूल्स रेग्युलेशन फॉलो करत नसले, अभ्यास करत नसले म्हणून काय करत असतात, टीचर रागवत असतात. तर वाय डिड द टीचर पनिश द स्टुडंट, का बरं शिक्षा करतात, पनिश करणे म्हणजे शिक्षा करणे, का करतात. द टीचर पनिश द स्टुडंट फॉर देअर कॉरल्स. बघा, आपापसात मुलांमध्ये जर भांडणं झाली, कॉरल म्हणजे भांडणं, जर ते भांडले तर पनिशमेंट देतात. आर्ग्युमेंट म्हणजे त्यांच्यात मतभेद असली, फाईट्स म्हणजे ते लढाया करतात किंवा मारतात एकमेकांना. पुअर मार्क्स, कमी मार्क्स जर आले तर. नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, जर ते मुलं रेग्युलर स्कूलमध्ये जर जात नसले तर. अँड फॉर ऑल अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. आणि मुलांना असं वाटतं की त्या स्टुडंटसाठी ह्या गोष्टी बरोबर नाही आहेत आणि त्यांना चिंता असते, आणि आणि त्यांनी बरोबर ट्रॅकवर यायला पाहिजे, बरोबर अभ्यास करायला पाहिजे, आणि त्यांच्या चुका सुधारण्यासाठी काय करत असतात मुलांना, ते ह्या ज्या टीचर आहेत त्या पनिशमेंट करत असतात. वाय डिड द टीचर पनिशमेंट द स्टुडंट. पुन्हा एकदा वाचूया. द टीचर्स पनिशमेंट द स्टुडंट्स फॉर देअर क्वारल्स, आर्ग्युमेंट्स, fights, poor marks, not attending school regularly, and for all things that teachers worry about. म्हणजे जर मुलं त्यांचं काम बरोबर करत नसली, आपापसात भांडत असली, शाळेत रेग्युलर जात नसली, त्यामुळे आणि त्यांना टीचर लोकांना काळजी वाटते त्यांना की ते वाईट डायरेक्शनला चालले आहेत, आणि त्यांना योग्य डायरेक्शनला यावं, त्यांना समजवावं, त्यांनी शिकावं, यासाठी काय करत असतात, ज्या टीचर आहेत त्या काय करतात, पनिशमेंट करतात. बघूया आता चौथा प्रश्न. व्हॉट डिड स्टुडंट्स टॉक अबाउट व्हॉट डिड स्टुडंट्स टॉक अबाउट व्हॉट मिसेस देसाई सेड. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे, मिसेस देसाई जे वाक्य बोललेल्या आहेत, तर व्हॉट डिड स्टुडंट्स टॉक अबाउट, जे स्टुडंट होते, ते विद्यार्थी होते, ते काय बोलत होते त्या वाक्याविषयी. म्हणजे मिसेस देसाईनी जे वाक्य बोललेलं होतं, सेंटेन्स बोललेलं होतं, तर व्हॉट डिड स्टुडंट्स टॉक अबाउट, तर मुलं त्याविषयी काय बोलत होते, ते काय बोलत होते. बघूया उत्तर. द स्टुडंट्स टॉक्ड अबाउट व्हॉट मिसेस देसाई सेड बिकॉज, म्हणजे काय बोलत होते, बिकॉज शी ऍक्सेप्टेड द क्लास ॲज इट वॉज. बघा काय बोलत होते मुलांनो, द स्टुडंट्स टॉक्ड अबाउट व्हॉट मिसेस देसाई सेड बिकॉज शी ऍक्सेप्टेड द क्लास ॲज इट वॉज. म्हणजे मिसेस देसाई त्यांचा क्लास जसं होतं, जसं ते मिस्चियस होते, खोडकर होते, अभ्यास नाही करायचे, पण त्यांच्यात युनिटी होती, तर त्यांचा क्लास जसा होता तसं त्या मॅडमनी काय केलं, त्यांचे जे क्लास आहे ते ऍक्सेप्ट केलं. शी वॉज प्राऊड ऑफ हर क्लास, आणि शी वॉज प्राऊड ऑफ हर क्लास, त्या मॅमला त्यांच्या क्लासवर म्हणजे त्यांच्या वर्गावर काय होता, अभिमान होता. दॅट टच द माइंड्स ऑफ द स्टुडंट, आणि मॅडमची जी आहे, मिसेस देसाईंची जी गोष्ट आहे, ती त्या मुलांच्या माइंडला म्हणजे त्यांच्या डोक्याला, त्यांच्या मनाला ही गोष्ट काय झाली, स्पर्श झाली, त्या मुलांना त्याची जाणीव झाली. दे एक्सप्रेस्ड हर टू बी प्राऊड ऑफ देम. दे एक्सप्रेस्ड म्हणजे मुलांनी दे एक्सपेक्टेड हर टू बी प्राऊड ऑफ देम. दे म्हणजे ते मुलं, पण दे एक्सपेक्टेड हर टू बी प्राऊड ऑफ देम, आणि त्या म्हणजे मुलांना वाटायचं की आमच्याविषयी जो अभिमान आहे तो काय मिसेस देसाई किंवा त्यांच्या मॅडमला नेहमी वाटत असावा. तर मुलांनी काय केलं, म्हणजे मुलांनी मिसेस देसाई विषयी काय केलं, म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्या आपापसात त्यांनी बोललेल्या आहेत, डिस्कस केलं. आता बघा पाचवा प्रश्न आहे. डू यू थिंक दिस क्लास इन दिस स्टोरी इज युनिक. तुम्हाला असं वाटतं का या क्लासची जी स्टोरी आहे ती युनिक आहे, म्हणजे अशी वेगळी आहे, तुम्हाला वाटतं का मुलांना, सांगा. पर्सनली मला वाटतं की ती खरंच जी स्टोरी आहे ती युनिक आहे. इतर क्लासपेक्षा त्या क्लासची मुलं खरंच वेगळी आहेत. त्यांनी ठरवलं तर त्यांनी ते करून सुद्धा दाखवलंय, तर डेफिनेटली ही युनिक आहे. तर काय आहे, येस, हो खरंच आहे. दे आर प्राऊड ऑफ देअर क्लास दो दे आर पनिश फॉर देअर व्हायसेस. तर बघा,
ते काय करत होते, त्यांच्या क्लासवर काय होतं, त्यांनी दे आर प्राऊड ऑफ देअर क्लास. त्यांचं जे क्लास आहे त्यांच्या क्लासवर काय होता, अभिमान होता. दे आर पनिश्ड फॉर देअर व्हायसेस, म्हणजे ते त्यांच्या ज्या चुका व्हायच्या तर ते ते पनिशमेंट भोगायला सुद्धा तयार राहायचे आणि सगळे मिळून पनिशमेंट ते भोगायला रेडी राहायचे. युनिटी इज देअर इम्पॉर्टंट क्वालिटी. त्यांच्यामध्ये एक क्वालिटी होती, ती कुठली होती, युनिटी म्हणजे एकता. ते सगळे मिळून एकत्र मिळून काम करायचे, एकत्र मिळून अभ्यास करायचे. पनिशमेंट असो किंवा ते अभ्यास असो किंवा कुठलंही काम आहे ते युनिटीनी करायचे, म्हणजेच मिळून करायचे. आता बघूया मुलांनो 5वा प्रश्न. 6वा प्रश्न. वॉज मिसेस देसाई अँग्री विथ हर क्लास? मिसेस देसाई ज्या होत्या त्या त्यांच्या क्लास विषयी चिडल्या होत्या का? तर उत्तर काय आहे, नो. त्या चिडल्या नव्हत्या, त्या थोड्या डिसअपॉइंट झाल्या होत्या. नो, शी वॉज नॉट. नाही, त्या चिडलेल्या नव्हत्या. आता बघूया 7वा प्रश्न. व्हॉट वर हर फिलिंग्स? हाऊ डू वी नो दॅट? व्हॉट वर हर फिलिंग्स म्हणजे त्यांच्या ज्या फिलिंग्स होत्या त्या काय होत्या? हाऊ डू वी नो दॅट, आणि ते आपल्याला कसं माहित झालं? तर बघा, शी वॉज सॅड अबाउट द प्रोग्रेस ऑफ अ स्टुडंट. तर बघा, त्यांच्या फिलिंग्स आपल्याला कशा माहित होतात, की शी वॉज सॅड म्हणजे त्या थोड्या दुःखी होत्या. अबाउट द प्रोग्रेस ऑफ अ स्टुडंट म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांना, क्लासमधल्या मुलांना कमी मार्क्स आले त्यामुळे काय होत्या, त्या अपसेट होत्या, सॅड होत्या, दुःखी होत्या. वी नो इट फ्रॉम हर आईज फिल्ड विथ टीयर्स. आणि वी नो म्हणजे आपल्याला कसं कळलं ते, इट फ्रॉम हर आईज फिल्ड विथ टीयर्स म्हणजे प्रोग्रेस कार्ड देताना मुलांना त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होतं आणि ते प्रोग्रेस कार्ड देता देता त्यांच्या डोळ्यात काय आले, अश्रू आले. तर त्याच्यामुळे त्यांच्या ज्या फिलिंग्स होत्या आपल्याला अशा प्रकारे माहित झालेल्या आहेत. आता बघूया मुलांनो 8वा प्रश्न. वाय डज मिसेस देसाईज क्लास लाईक हर? वाय डज मिसेस देसाईज क्लास लाईक हर म्हणजे मिसेस देसाई ज्या होत्या, ज्या टीचर होत्या, त्यांना त्यांचा क्लास का बरं आवडायचा? का बरं आवडायचं मुलांना सांगा पाहू, 1-2 क्वालिटीज. त्यांचा क्लास जे होतं ते मिस्चिवियस होतं म्हणजे खोडकर होतं, ॲज वेल ॲज ते काय होतं त्यांच्यामध्ये युनिटी होती. पनिशमेंट असो किंवा कुठलंही वर्क ते काय सोबत मिळून करायचं. तर हा त्यांच्यामध्ये काय होते, क्वालिटी होती, गुण होता, ते जो मॅडमला काय करून गेला, इम्प्रेस करून गेला. तर बघा मुलांना काय आहे, मिसेस देसाईज क्लास लाईक्स हर बिकॉज म्हणजे मिसेस देसाई ज्या आहेत त्यांना त्यांचा क्लास आवडायचं. बिकॉज कारण शी इज प्राऊड ऑफ द क्लास इन स्पाइट ऑफ द थिंग थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. म्हणजे का बरं आवडलं त्यांना क्लास? शी प्राऊड ऑफ द क्लास म्हणजे त्यांना त्यांच्या क्लासवर अभिमान होता. इन स्पाइट त्याचबरोबर ऑफ द थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट आणि त्यांना काय वाटत होत्या, थिंग्स म्हणजे बाकीच्या टीचर्स होत्या किंवा ज्या बाकीच्या गोष्टी होत्या, टीचर्स वरी अबाउट म्हणजे त्या काय करायचा, टीचर्स वरी अबाउट म्हणजे त्यांना काळजी होती त्या मुलांविषयी म्हणजे चिंता होती. शी लाईक्स देअर युनिटी आणि मॅडमला काय आवडलं, त्यांच्यातली जी युनिटी होती, एकता होती, मुलांमधली जी एकता होती ती त्यांना आवडली. सी ऍड्रेस देम रिस्पेक्टफुली अँड लव्हिंगली. सी ऍड्रेसेस देम म्हणजे ती ज्या मॅडम होत्या मिसेस देसाई, ते ऍड्रेसेस देम म्हणजे ते त्यांच्याशी असं वागायच्या, ऍड्रेसेस देम रिस्पेक्टफुली त्या मुलांसोबत छान असं आदराने वागायच्या आणि लव्हिंगली आणि खूप प्रेमाने त्यांच्याशी त्या बोलायच्या. She was sorry of their poor result but didn't scold or punish them. She was sorry for their progress. म्हणजे त्यांना त्यांच्याविषयी दुःख वाटत होतं की त्यांचं जे पुअर रिझल्ट म्हणजे त्यांना जे कमी मार्क्स पडले होते त्यांच्याविषयी त्यांना वाईट वाटलं. बट डिडंट स्कोल्ड ऑर पनिशमेंट त्या त्यांच्यावर मुलांवर अजिबात चिडलेल्या नाही. स्कोल्ड म्हणजे चिडणे, स्कोल्ड ऑर पनिश आणि त्यांना शिक्षा सुद्धा केली नाही त्यांनी. शी स्टील वॉन्टेड टू बी प्राऊड ऑफ देम आणि त्या असं असूनही काय म्हणाल्या की त्या आताही काय करतात त्या मुलांवर म्हणजे त्या मुलांवर नेहमी त्या काय करत राहतील, प्राऊड फील करत राहतील आणि मुलांनी असं वागावं की त्यांनी नेहमी ज्या मॅडम आहेत त्यांनी मुलांविषयी प्राऊड फील करावं. क्लास लाईक दिस काइंड ऑफ ॲटिट्यूड म्हणजे त्या मुलांचा जो ॲटिट्यूड होता जो ॲटिट्यूड होता तो काय झालं, त्या मॅडमला काय आवडलं, त्या मुलांचं जे ॲटिट्यूड म्हणजे त्यांचं जे वागणं होतं, त्यांच्यातली जी क्वालिटीज होती, त्यांचं जे परफॉर्मन्स होतं
ते आणि त्यांचा जो मुलं म्हणजे मिस्चिव्हस होते, पण त्यांच्यात युनिटी होती आणि मग त्यांनी स्वतःमध्ये कसे चेंजेस करून घेतले आणि मॅडमनी पण त्यांना ज्या प्रकारे असं लव्हिंगली आणि एकदम असं छान ट्रीट केलं, पनिशमेंट नाही दिलं, ते रागवत नव्हत्या. त्यामुळे काय झालं, की मुलांना सुद्धा काय आवडायचं, त्या मॅडम आवडायच्या. व्हाय डज मिसेस देसाईज क्लास लाइक हर? आणि मुलांच्या या क्वालिटीज पाहून त्यांना पण त्यांचा क्लास खूप आवडायचा. परत एकदा वाचूया. मिसेस देसाईज क्लास लाइक्स हर बिकॉज त्यांना त्यांचा क्लास आवडायचं कारण शी इज प्राउड ऑफ द क्लास म्हणजे त्यांना त्यांच्याविषयी अभिमान सुद्धा होता. इन स्पाइट ऑफ थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट आणि बाकीच्या इन स्पाइट ऑफ थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट आणि त्यांना त्यांच्याविषयी चिंता सुद्धा होती. शी लाइक्स देअर युनिटी त्यांना त्यांचं जे एकता आहे सगळ्यांमध्ये एक मिळून मिसळून राहतात ते त्यांना आवडलं. शी ॲड्रेसेस देम रिस्पेक्टफुली अँड लव्हिंगली ती नेहमी त्यांच्याशी आदराने आणि खूप प्रेमाने त्या बोलायच्या. शी वॉज सॉरी ऑफ देअर पुअर रिझल्ट बट डिडंट स्कोल्ड ऑर पनिश त्यांना त्यांना मुलांना कमी मार्क्स वाढले त्यांना असं वाईट वाटलं पण त्या कधी त्यांच्यावर रागवल्या नाही आणि पनिशमेंट सुद्धा केली नाही. सी स्टील वॉन्टेड टू बी प्राऊड ऑफ देम म्हणजे त्या अजूनही काय त्यांच्यावर प्राऊड फील करत होत्या. द क्लास लाईक्ड हिज द क्लास लाईक धिस काइंड ऑफ ॲटिट्यूड ऑफ देअर टीचर तर मॅडमचा हा जो ॲटिट्यूड होता किंवा हे त्यांचं वागणं होतं ते काय हे जे ॲटिट्यूड आहे मुलांचं तर त्याच्यामुळे काय झालं की मिसेस देसाईंना काय झालं हे सगळं त्यांना आवडलं. वाय डज मिसेस देसाईज क्लास लाईक हर म्हणून तो त्यांचा जो क्लास होता मिसेस देसाईचा जो क्लास होता तो काय जी मुलं होती तो मिसेस देसाई त्यांना जे ॲज अ टीचर म्हणून त्यांना काय करायच्या त्या खूप आवडायच्या. तर कळलं मुलांना वाय डज मिसेस देसाईज क्लास लाईक हर की त्यांचा वर्ग त्यांना का बरं लाईक करायचं ते ॲज अ टीचर म्हणून त्यांना का बरं त्या आवडत होत्या कारण त्या मुलांशी आदराने बोलायचा खूप प्रेमाने बोलायचा. त्यांना कमी मार्क्स आले तरी त्यांनी रागवलं नाही त्यांनी असं एक्सप्रेस सुद्धा केलं नाही आणि आणि मुलांशी तर असं बोलल्यामुळे काय करायचे मुलं सुद्धा त्यांना लाईक करायची आणि त्यांच्या अशा स्वभावामुळे मुलं काय करायचे मुलांना त्या आवडायच्या. आता बघूया आपला जो 9वा प्रश्न आहे तो बघू. गेस द मीनिंग ऑफ कॉपी कॅट्स. तर आता कॉपी कॅट्सचं म्हणजे आपण नकल करणे म्हणतो ना, चीटिंग करणे. तर कॉपी कॅट्सचं मीनिंग काय आहे? बघूया आपण. द चिल्ड्रन हू आर ऑलवेज इन द हॅबिट ऑफ कॉपिंग इन द एक्झामिनेशन आर कॉल्ड द कॉपी कॅट्स. तर कॉपी कॅट्स कोणाला म्हणतात? की जी मुलं द चिल्ड्रन हू आर ऑलवेज जी मुलं नेहमी इन द हॅबिट त्यांना अशी सवय असते कॉपिंग इन द एक्झामिनेशन ते एक्झामिनेशन बघून बघून लिहितात चीटिंग करतात तर दे आर कॉल्ड कॉपी कॅट्स तशा मुलांना काय म्हणतात कॉपी कॅट्स म्हणतात. आता 10वा प्रश्न बघा. व्हॉट इज मीन्ड बाय सर्चिंग लाईट्स हिअर. आता सर्चिंग लाईट्सचा इथे अर्थ काय आहे तर काय आहे मुलांना सर्चिंग लाईट्सचा. सर्चिंग लाईट्स आर अ ग्रुप ऑफ स्टुडंट म्हणजे सर्चिंग लाईट जो अशा मुलांचा ग्रुप आहे who would visit the students at home and talk to them every day about their studies. म्हणजे सर्च लाईट अशा मुलांचा ग्रुप आहे की जे मुलं काय करतात ग्रुप ऑफ स्टुडंट हु वुड व्हिजिट द स्टुडंट्स म्हणजे ते अशा स्टुडंट विद्यार्थ्यांच्या घरी जातात घरी जाऊन करतात अँड टॉक टू देम आणि त्यांच्याशी बोलतात. टॉक टू देम एव्हरी डे ते त्यांच्याशी दररोज बोलतात अबाउट देअर स्टडीज आणि ते त्यांच्या अभ्यासाविषयी काय नेहमी चर्चा करतात आणि त्यांना काय हवं नको त्यांना त्यांच्याकडे कुठले नोट्स नाही आहेत काय येत नाही ते त्यांना विचारपूस करत असतात. तर सर्च लाईट हा असा ग्रुप आहे. बघा 11वा प्रश्न आहे. व्हॉट इज मीन्ड बाय स्टडी गार्ड्स. स्टडी गार्ड्स म्हणजे काय तर स्टडी गार्ड्स हा अशा मुलांचा ग्रुप आहे की हा जो ग्रुप आहे अभ्यासात असा हुशार असा ग्रुप आहे आणि ज्या मुलांना येत नाही किंवा समजत नाही त्या मुलांना हे काय करतात हा स्टडी गार्ड्स काय करतो हेल्प करत असतो. बघूया. स्टडी गार्ड्स आर अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स म्हणजे अशा मुलांचा ग्रुप आहे हु वुड हेल्प अदर स्टुडंट्स म्हणजे तो जो ग्रुप आहे तो दुसऱ्या मुलांना मदत करतो इन देअर डिफिकल्टीज इन एव्हरी सब्जेक्ट. जर अभ्यास करताना प्रत्येक सब्जेक्टमध्ये विषयामध्ये मुलांना जर त्यांना समजत नसेल त्यांना गणित नसतील येत सायन्सचं नसेल येत मराठीचं नसेल येत किंवा इंग्रजीचं नसेल येत त्या विषयाबद्दल हे मुलं काय करतात त्यांना हेल्प करतात त्यांना समजावून सांगतात. 12वा प्रश्न आहे. व्हॉट इज दिस शॉर्ट फॉर्म ऑफ स्टँड फॉर.
तर बघा हे जे शॉर्ट फॉर्म दिलेलं आहे त्याचं एक्सपांड फॉर्म किंवा त्याचं स्टँड फॉर काय आहे, तर SL म्हणजे काय आहे मुलांनो, सर्च लाईट. SG म्हणजे सर्च गार्ड. मग हा काय आहे, प्लॅन ऑफ ऍक्शन. POA म्हणजे प्लॅन ऑफ ऍक्शन. तर बघू याचा लॉंग फॉर्म काय आहे. SLS म्हणजे सर्च लाईट, SGs म्हणजे स्टडी गार्ड्स आणि POA म्हणजे प्लॅन ऑफ ऍक्शन. तर हे त्याचं काय आहे, अर्थ आहे. शेवटचा प्रश्न आहे बघा, व्हॉट क्वालिटीज डिड द स्टुडंट डेव्हलप इन देअर एफर्ट्स टू डू वेल. बघा, व्हॉट क्वालिटीज डिड द स्टुडंट्स डेव्हलप टू देअर एफर्ट्स टू डू वेल. बघा, डू वेल म्हणजे म्हणजे अशा कुठल्या किंवा अशा काय क्वालिटीज आहेत मुलांमधल्या, की त्यांनी त्यांचे जे काम पूर्ण करायला, म्हणजे त्यांनी एफर्ट्स जे केले त्यांचे काम पूर्ण करायला कुठल्या क्वालिटीज कामात आलेल्या आहेत. व्हॉट क्वालिटीज डिड स्टुडंट्स डेव्हलप ऑफ देअर एफर्ट्स टू डू वेल्स, म्हणजे मुलांनी त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी जे एफर्ट्स केलेले होते तर त्या काय क्वालिटीज आहेत, कुठल्या क्वालिटीज आहेत. तर कुठल्या क्वालिटीज आहेत मुलांनो, डेटर्मिनेशन म्हणजे मनापासून करणे, रेग्युलॅरिटी म्हणजे रोज नियमित करणे, अँड हार्ड वर्क आणि मेहनत करणे. ते ह्या 3 क्वालिटीज आहे की त्यामुळे ते आपले जे काम आहे ते पूर्ण करू शकले किंवा अभ्यास पूर्ण करू शकले. तर कुठल्या क्वालिटी हव्या स्टुडंट्समध्ये, जर त्यांना त्यांचं काम पूर्ण करायचं आहे की चांगलं करायचं आहे, अभ्यासात चांगलं करायचं आहे, तर कसं करावं लागेल त्यांना, डिटर्मिनेशन, कुठलंही काम करताना मनापासून करावं लागेल, ते अभ्यास असू देत किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी असू दे, रेग्युलरिटी नियमितपणे आणि हार्डवर्क आणि दररोज मेहनत करावी लागेल. तर या क्वालिटीज काय आहेत, मस्ट आहेत. तर अशा प्रकारे मुलांना आपण या ज्या चॅप्टर मधलं इन अ क्लास ऑफ देअर ओन म्हणजे त्यांच्या त्यांच्याच क्लासमधलं ज्या आहे, ज्या गोष्टी आहेत त्या आपण अभ्यासलेल्या आहे. आणि त्या क्लासमधली मुलं कशी होती आणि त्यांनी त्यांचं मॅडमचं ऐकून, मॅडमने त्यांना मोटिवेट केलं आणि त्यांनी आपलं मनावर घेऊन कसे कसे स्वतःमध्ये चेंजेस आणले, त्याच्यासाठी कुठले कुठले प्लॅन केले आणि त्यांची जी जी युनिटी आहे आणि त्या युनिटीमुळे त्यांना हे काम प्लॅन करणं, मुलांना हेल्प करणं आणि क्लासमध्ये चेंजेस आणणं आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये किती छान सुधारणा झाल्या, की मुलं रेग्युलर स्कूलमध्ये यायला लागली, लेसन शिकवताना ते नीट ऐकायला लागली, परत ते अभ्यास करायला लागली. जे अभ्यास करत नाही त्यांनाच त्यांच्या क्लासमधल्या मुलांनी कशी मदत केली. तर युनिटीमुळे, त्यांच्या एकत्रितपणामुळे काय झालं, हे काम शक्य झालं. तर हे आपल्याला मॉरल या स्टोरीतून मिळत आहे. तर तुम्ही पण तुमच्या क्लासमध्ये अशी युनिटी ठेवा आणि काम तुम्ही काय करा, पूर्ण करा. अशाच डिटर्मिनेशननी, हार्डवर्क आणि चिकाटीने तुम्ही काय करा, अभ्यासाला सुरुवात करा. तर डेफिनेटली तुम्हाला पण छान मार्क्स पडतील. तर अशा प्रकारे मुलांना आपलं जे चॅप्टर आहे ते संपलेलं आहे. नंतर भेटूया आपण पुढच्या चॅप्टरमध्ये नवीन लेसन सोबत किंवा नवीन एखाद्या कवितेसोबत. तेव्हापर्यंत धन्यवाद.